प्रेम सूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी. मने सहित वाचा काया अवघे दिले पंढरी राया. सत्ता सकळ तया हाती माझी कीव काकुळती. तुका म्हणे ठेवी तैसे आम्ही राहो त्याचे इच्छे. ते उत्तर म्हणजे निव्वळ आणि निव्वळ प्रेम आहे. तुकोबराय म्हणतात, प्रेम हेच सगळ्यात महत्त्वाचं सूत्र आहे की ज्या सूत्रामुळेच संसारातील आणि परमार्थातील सर्व जीवलगांना आपलंसं करता येतं. वारीमध्ये चालणाऱ्या वारकऱ्यांच्या जवळील सगळ्यात मोठं भांडवल म्हणजे प्रेमच आहे. मुळात प्रेम हेच आयुष्याच्या सर्व संपादनाचं मूळ आहे. ज्या संप्रदायात हा भाव जोपासला जातो तो संप्रदाय आहे वारकरी संप्रदाय. होय, इथं सर्वावरच प्रेमाचा संस्कार केला जातो. अगदी देवाला सुद्धा प्रेमाच्या बंधनात अडकवून वारकरी त्याला आपलंसं करून घेतात. हे देवावर कधी लालन प्रेम करतात, कधी सख्यत्वाचं प्रेम करतात, तर कधी माधुर्य प्रेम करतात. तसं पाहिलं तर देवाला प्रेमाशिवाय दुसरं काहीच लागत नाही. फक्त भाव लागतो. लालन या शब्दाचा अर्थ आहे पालकत्व घेऊन त्याच्यावर प्रेम करणं. याचा अर्थ देवाला आपलं लेकरू समजून त्याच्यावर प्रेम करणं. आमच्या संतांनी कितीतरी गवळणी लिहित असताना त्यामध्ये कृष्ण परमात्म्याला बाळ समजून जे लिहिलंय ते सगळं लालन प्रेमातून केलंय. नाथराय एका गवळणीमध्ये लिहितात, बाळ सगुण गुणाचं तान्ह ग, बाळ दिसतंय गोजीरवाण ग, तुम्ही सांगता गारान ग गोकुळच्या नारी. हे देवावर वात्सल्य प्रेम करतात. वात्सल्य याचा अर्थ देवावर वत्सवत भावानं, देवाचे अपत्य होऊन देवालाच आपला मातापिता समजून प्रेम करणं हवं. आणि तसं पाहिलं तर देवच आपला खरा मातापिता आहे. जन्मदाते आईवडील जन्म देतात आणि देव आपल्याला जगवतो. म्हणून तर महाराज एके ठिकाणी म्हणतात, तू माये माऊली सकळ जीवीचा. हे देवावर माधुर्य प्रेम करतात. म्हणजे ते गोपिकांनी केलं होतं ते प्रेम. म्हणून ते असं म्हणतात की श्रीरंगी वाचुनी आणू नेणे. ज्यानी ज्यानी ज्या ज्या प्रकारचं प्रेम केलं त्या सर्वांना तो त्या त्या स्वरूपामध्ये प्राप्त झाला. आणि खरं सांगायचं तर देवाला प्राप्त करायचा सगळ्यात जवळचा मार्ग म्हणजे प्रेमच आहे. प्रेम हेच सूत्र आहे. नव्हे, देवाला आपल्या प्रेमळ बंधात बांधून ठेवायची दोरी म्हणजे प्रेम, की ज्यायोगे प्रभूला आपल्याला हवं तिकडं घेऊन जाता येतं. इथं वारीमध्ये देव आपल्या सोबत चालत असल्याची धारणा मनी धरून वारकरी चालत असतात. त्या धारणे पाठीमागे त्यांचा भाव असतो, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविसी हाती धरुणिया. हाच भाव असतो. पावला पावलाला तो सोबत आहे. आकाशात ढग येऊन बरसायला लागले तरी तो आहे. उन्हानं काया तापायला लागली तरी तो आहे. तो जसा ठेवील तशा स्थितीमध्ये तो सोबतच आहे. मागे उभा आहे, पुढे उभा आहे, बरोबरीनं चालतो आहे. काय घडेल ते घडो, या शेवटी लाभ आणि तुटी देव जाणे. या भूमिकेतून वारकरी चालत असतात. आयुष्यातल्या प्रत्येक प्रसंगामध्ये मग परिणाम अनुकूल असो की प्रतिकूल असो, त्याबाबत वारकऱ्यांची कोणतीच तक्रार नसते. भगवंताची इच्छा आणि प्रसाद समजून घेण्याची त्यांची वृत्ती असते. आणि ती वृत्ती या वारीमध्ये ठाई ठाई जाणवते. जसं असेल तसं, जसं ठेवील तसं, जसं चालवील तसं, तसं त्याच्यासोबत राहत राहत पंढरीच्या दिशेनं चालत राहणं. आपदा येवो नाहीतर विपदा येवो, तो जवळच आहे, तो हृदयातच आहे. आणि तो असल्याचा आनंदच वारीचा प्रवास सुखद करत राहतो. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, सर्वत्र तोच आहे याची अनुभूती घेत ही वाट सुरू आहे पंढरीच्या दिशेने. जय हो,
मंगल हो. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदे हरी.